वेळ आहे कमी आणि एवढे सगळे बलून्स लावून मला फ्लावर्सचं डेकोरेशन पण करायचं आहे. हे असं फ्लावर्सचं डेकोरेशन केलं, सगळं कसं मॅनेज केलं ते बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आजची ऑर्डर जी आलेली आहे ती अर्जंट बेसिसवर आली आहे. त्यामध्ये माझी गाडी पण पंक्चर झाली. कालच मी हवा भरली होती, कसं काय पंक्चर झाली माहिती नाही. रात्रीतून हवा गेली. त्यानंतर आले मी पेट्रोल पंपवरती, पेट्रोल भरलं आणि आता जाणार आहे शगुन चौकमध्ये फ्लावर्स आणि बलून्स खरेदी करायला. त्या सरांनी कालच जर ऑर्डर दिली असती तर मी सकाळी जाऊन फ्लावर्स खरेदी करून आली असते, कारण सकाळी मार्केटमध्ये स्वस्त मिळतात. आता काय माहिती ते मार्केट चालू आहे का नाही. बरं झालं 11 वाजून गेले तरी पण हे फुलांचं मार्केट चालू होतं आणि आपल्याला स्वस्त फ्लावर्स मिळाले. सगळं मी 6 किलो फ्लावर्स घेतलेले आहे, त्याचे मला पेटल्स बनवायचे. आता मी जात आहे शगुन चौकमध्ये, तिथून घ्यायचं आहे बलून डेकोरेशनचं सामान. गाडीवरती सामान भरपूर झालं होतं. त्यानंतर आले मी आता या शॉपमध्ये. बरं झालं या शॉपमध्येच मला सगळं मटेरियल भेटलं, मला इकडे तिकडे पळायची गरज नाही पडली. मटेरियल घेऊन मी आता इकडून रॉंग साईडनेच जात आहे, कारण मी येताना तिथं काही ट्रॅफिक पोलीस नव्हते आणि माझ्याकडे वेळ पण खूप कमी आहे. त्यांना डेकोरेशन रेडी करून द्यायचं आहे 3 वाजेच्या आत. डेकोरेशन माझ्या घराजवळच आहे, मोशीमध्येच आहे, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. आता मी घराच्या रस्त्यानेच येत आहे, आता मोशीकडे जाणार आहे. आजचं जे डेकोरेशन आहे ते बेबी वेलकमसाठी आहे. त्यांना ट्विन्स झालेले आहे, एक मुलगा आणि एक मुलगी, असं आपलं थीम आहे आजचं. लोकेशन लांब नव्हतं पण वेळेचं बंधन आहे आपल्याला, कारण 3 वाजेच्या आत रेडी करून द्यायचं आहे. आता मी सोसायटीमध्ये पोहोचलेली आहे. तिथे गेल्यानंतर सरांना कॉल केला. सर काही घरी नव्हते. ते म्हटले माझी फॅमिली आहे, तुम्ही त्यांच्यासोबत डिस्कस करून डेकोरेशन स्टार्ट करा. त्यांना बलून्स कुठेच लावायचे नाही आहे, फक्त आर्क करायचा आहे आणि बाकीचं फक्त फ्लावर्स डेकोरेशन करायचं आहे. त्यासाठी मी हे 2 कलर आणलेले आहे, मुलीसाठी पिंक आणि मुलासाठी स्काय कलरचे. हे सगळे बलून्स आता मी फुगवून ठेवलेले आहे. बलून्सला जास्त वेळ नाही लागत, पण फ्लावर्सला खूप जास्त वेळ गेला माझा. हे सगळं असं डेकोरेशन केलं होतं. यामध्ये मी आणखी चेंजेस केलेले आहे, पुढे व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला समजेलच. मला वाजले सगळं डेकोरेशन करायला 4 आणि त्यांना पण लेट झालेलं यायला हॉस्पिटलमधून. बरं झालं माझं सगळं डेकोरेशन कंप्लीट आहे. आता रील बनवणारा पण एक मुलगा आलेला आहे. यामध्ये थोडंसं आणखी चेंजेस केलेले आहेत मी. हे हार्ट होतं ते सेंटरला घेतलं आणि त्यानंतर वेलकम हे असं लावलं. हार्टनंतर मला त्या रीलवाल्याने सांगितलं की ते मध्ये नाही आहे, मग तुम्ही मध्ये करा, कारण करताना कळत नाही, नंतर कळतं की साईडला गेलं आहे म्हणून. घरून मी नाश्ता जेवण काही करून आले नव्हते. कस्टमरने मला चहा आणि काजू कतली दिली होती. हे सगळं डेकोरेशन केलेलं फायनल लुक आहे. कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आता माझं डेकोरेशन झालेलं आहे, मी निघालेले आता घरी जायला. गाडी कुठे लावली मी थोडं विसरले होते. आता घरी जाऊन करायचं आहे स्वयंपाक, नंतर करायचं आहे जेवण. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मी माझी काळजी घेते. बाय.